काही का असेना, कुंभ असो की महाकुंभ, एवढ्या मोठ्या संवेदनशील तीर्थस्थळाच्या नियोजनाबाबत एवढी अनास्था मोदीजींनी सहनच कशी केली? संत महात्म्यांच्या सानिध्यात वाढलेल्या योगीजींनी हे सहन कसं केलं? इतर रोखीत आणि थेट होत असलेल्या या सगळ्या दान धर्माचा फायदा काही चोरांनी उचललाय. साला तुमच्या मंदिरात चोऱ्या पण होतात असं हिनवलं गेल्यावर, असले कसले तुम्ही हिंदू म्हणून सरसकट बदनाम झाल्यावर हिंदूंनी काय करायचं? मोदींचा राजीनामा का मागू नये मग आम्ही हिंदूंनी? अयोध्येतल्या राम मंदिरातल्या दान दक्षिणा पेटीतल्या देणगी चोरीबद्दल जेव्हा चर्चा सुरू झालेल्या आहेत सगळीकडे, तेव्हा ज्या पद्धतीने या मंदिराच्या कारभाऱ्यांचे म्हणजे ट्रस्टींचे राजीनामे मागितले गेले, ते चंपतराय, अनिल मिश्रा वगैरे, तसाच राजीनामा कोणी नरेंद्र मोदींचा का मागितला नाही? तसाच राजीनामा कोणी योगींचा का मागितला नाही? याचं मला आश्चर्य वाटतंय. कारण एका बाजूला उत्तरेतला सगळा हिंदी मीडिया संघ आणि विश्व हिंदू परिषदेला चंपतराय, अनिल मिश्रा आणि त्या गोपाळरावला दोषी धरून त्यांचा राजीनामा, ते त्यांना अटक इथवर पोचलेलं आहे. एकंदरच या प्रकरणात जसं चंपतराय हे नाव सातत्यानं कानावर पडतंय, त्याचबरोबर अजून एक नाव कानावर यायला हवं होतं, ते म्हणजे नरेंद्र मोदी. उत्तरेतला मीडिया या दान चोरीला जबाबदार धरून मोदींचा राजीनामा कधी घेणार असा प्रश्न मलाही पडला होता. आता तुम्ही म्हणाल की अचानक काय झालं? तुम्ही तर योगी भक्त, मोदी भक्त, त्या भक्तांच्या टोळीतले लोक, मग तुम्हाला मोदींचा राजीनामा का हवाय किंवा का हवा होता? या प्रश्नाचं उत्तर फारच साधं, सोपं, सरळ आणि लॉजिकल आहे. अयोध्येतलं राम मंदिर म्हणजे जगभरातल्या तमाम हिंदूंचं श्रद्धास्थान आहे. 500 वर्षांच्या संघर्षानंतर हे मंदिर उभं राहिले. आध्यात्मिक महत्त्व तर आहेच आहे, पण या देशावरच्या इस्लामी आक्रमणांच्या खाणाखुणा पुसून टाकणारं हे मंदिर आहे. त्यामुळे तर याचं ऐतिहासिक मूल्यही अचाट आहे. पण या मंदिराच्या देखभालीचा, संरक्षणाचा, नियोजनाचा सगळा जो ताबा आहे, तो हा राम मंदिर तीर्थस्थान ट्रस्ट नावाच्या सार्वभौम, स्वतंत्र, ॲटॉनॉमस असं काहीतरी म्हणतात, अशा ट्रस्टच्या हातात आहे. अर्थात या ट्रस्टवर संघ आणि विश्व हिंदू परिषदेचीच लोक वरच्या पदांवर आहेत. 5 जूनला अखिलेश यादव यांनी ट्विट करून मंदिरातल्या दान चोरीला पहिल्यांदा वाचा फोडली. पण हे काय आज सुरू नव्हतं, मागच्या 6 महिन्यात सुरू नव्हतं, किंवा ते 6 महिन्यात सुरू झालंय असंही नव्हतं. काही लोक महाकुंभच्या वेळेचा दाखला देतात की त्यावेळेस दान दक्षिणा वाढली. त्याचं कारण काय तर दर्शनाचा किंवा दर्शनार्थींचा ओघ आणि गर्दी जशी या मंदिरात वाढली, तसा दानपेटीतला मालही वाढला आणि मग त्या गर्दीचा आणि एकंदर सगळ्या अनागोंदीचा गैरफायदा घेत या चोरीकांडाला सुरुवात झाली. मी तर म्हणतो, काही का असेना, कुंभ असो की महाकुंभ, एवढ्या मोठ्या संवेदनशील तीर्थस्थळाच्या नियोजनाबाबत एवढी अनास्था मोदीजींनी सहनच कशी केली? संत महात्म्यांच्या सानिध्यात वाढलेल्या योगीजींनी हे सहन कसं केलं? इतर रोखीत आणि थेट होत असलेल्या या सगळ्या दान धर्माचा फायदा काही चोरांनी उचललाय, पण त्यामुळे बदनाम मात्र हिंदू धर्म झालाय, हे कोणाच्या लक्षात येत नाहीये. चंपतराय हे संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत, मग त्यांना विश्व हिंदू परिषदेवर पाठवलं गेलं आणि राम जन्मभूमी आंदोलनाला दिशा द्यायचं काम त्यांच्यावर सोपवलं गेलं. त्यांनी जे काही केलंय त्या सगळ्या आंदोलनाच्या वेळेला, ते अगदी अतुलनीय आहे वगैरे, सगळं ठीक आहे. त्यांना जी जबाबदारी दिली होती चोख केली आहे, चोख बजावली. पण तुम्ही ऐकलंच असेल की मंदिराची जबाबदारी ज्या ट्रस्टकडे होती, त्या ट्रस्टनं व्यवस्थापनाची जबाबदारी नीट पार पाडलेली नाही आणि इथंच सारा जो माल आहे तो सगळा चंपत झाला. माझं काही चंपतराय यांच्याशी वैर वगैरे नाहीये, पण जी SOP ठरली होती मंदिर सुरक्षा, व्यवस्थापन आणि नियोजन यांची, ती व्यवस्थितपणे सांभाळली गेलेलीच नाहीये. याला जबाबदार चंपतराय नाही तर मग कोण आहे? 900च्या वर CCTV फक्त नावाला लावलेले, चालू एक पण नाही, असं लोक आता बोलू लागले. जे चालू होते त्यातलं जे CCTV फुटेज होतं ते डिलीट करून टाकलंय 8-9 महिन्यांपूर्वीच. आता याचा फायदा कोणी देशविघातक शक्तीनं उचलला तर काय करायचं आपण? अहो, जे लोक दानपेटीतली कॅश मोजायला बसायचे, त्यांच्यासाठी एक ड्रेस कोड ठरवला होता. बिना खिशाचे पॅन्ट आणि शर्ट, जे एक ॲप्रॉन सारखं काहीतरी घालायचं अंगावर, म्हणजे त्यात ते काही लपू शकत नाही. मग प्रत्यक्षात हे चोरटे जे होते ते जीन्स, टी-शर्ट, सदरा, लेंगा, काय मनाला येईल ते पेहराव करून यायचे. यांची मंदिरात प्रवेश करताना झडती व्हायची नावाला, आपली फ्रिस्किंग म्हणतो तसं, पण जाताना मात्र व्हायची नाही. यांनी कॅश चोरी कशी केली हे सुद्धा फार रंजक होतं. त्याला कसला सॉलिड प्लॅन केला होता. नोटा मोजताना 500च्या ज्या नोटा आहेत त्या 100च्या नोटा मोजून त्याचं एक बंडल बनवायचं. म्हणजे हे बनवायचं काम करणारे हे लोक प्रत्यक्षात 120-125 नोटा त्या बंडलमध्ये भरायचे आणि अशा 500च्या 5 किंवा 10 बंडलचं रीतसर वाउचर बनवून ते मंदिर प्रिमायसेस मधलेच SBIच्या लॉकरमध्ये जमा करायला जायचे.
आणि जाताना मधल्यामध्ये प्रत्येक बंडलमधल्या त्या जास्तीच्या 20-25 नोटा काढून घ्यायचे. SBI वाले हे बंडल्स नोट काउंटिंग मशीनमध्ये टाकून मोजून घ्यायचे. तेव्हा 100च नोटा असायच्या एका बंडलमध्ये. मग मधल्यामध्ये ज्या 20-25 नोटा लंपास केल्या जायच्या त्याचा थांगपत्ता ना SBIच्या अधिकाऱ्यांना लागायचा ना ट्रस्टच्या वरिष्ठ लोकांना. काही श्रद्धाळू हे 5-10 ग्राम सोन्याचं पैंजण किंवा छल्ला हा दानपेटीत टाकायचे. कारण या मंदिरातला राम हा राजाराम स्वरूपातला नाही, तर तो रामलल्ला म्हणजे बाल स्वरूपातला राम आहे. त्या बालमूर्तीला कानातले, हातातले जे काय असतं ना, म्हणजे वाळे असतात लहान मुलांना आपण देतो, पायातले पैंजण, कमरेची साखळी, अशा दागिन्यांचं दान अर्पण त्या पेटीमध्ये व्हायचं. हे छोटे छोटे दागिने ही चोर मंडळी सहज खिशात टाकून निघून जायची, कारण बाहेर पडताना त्यांची न होणारी झाडाझडती. आता मला सांग, ही चूक कोणाची? या सगळ्या गोष्टी घडत असताना मला मोदीजी का आठवतात? तर याच दूरदृष्टी असलेल्या माणसानं सत्तेवर येताना बरोबर 2014 नंतर 2 वर्षांनी नोटबंदी केली. त्याची कारणंही बरीच दिली गेलेली आहेत. आणि नोटबंदीने कुणाचं कंबरडं मोडलं हे आता धुरंधर बघितल्यानंतर अनेकांना कळलेलं आहे. त्यामुळे एवढा मोठा मास्टर स्ट्रोक मारणारा माणूस, त्यानंतर त्या स्ट्रोकवर स्ट्रोक काय, तर शेतकऱ्यांसह कामगारांना, महिलांना, सगळ्यांनाच जनधन अकाउंट ओपन करायला लावलं त्यांनी. मग UPI सारख्या डिजिटल पेमेंटचा प्रयोग सक्सेसफुली राबवला. जगात कुठेच एवढं डिजिटल पेमेंट होत नाही, पण भारतात होतं, कारण प्रत्येकाचं जनधन अकाउंट आहे. आपली UPI प्रणाली गुगल पे किंवा फोनपे, भारत पे यासारख्या माध्यमातून QR कोड स्कॅन करून पेमेंट करता येऊ लागलं. आम्हाला अभिमान वाटू लागला की रस्त्यावरचा फेरीवाला किंवा गाडा घेऊन फिरणारा तो भाजीवाला, तो देखील UPI वापरतो, स्कॅनर ठेवतो. आमच्याकडे भारतात UPIने पेमेंट होतं हे जगभरात कौतुकानं सांगितलं जातं. तर शेजारच्या पाकिस्तान्यांची पार करपून काळी निळी पडली त्यानंतर, जेव्हा त्यांचेच पत्रकार किंवा त्यांचे टुरिस्ट हे भारतातल्या डिजिटल प्रगतीनं जी काही समृद्धी आलेली आहे त्या समृद्धीचं कौतुक करत दिसत होते. त्यांचे काही यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत. मग मला प्रश्न पडतो, जर भारतातल्या गोरगरीब कामगाराकडे आज स्मार्टफोन आलाय, त्यातल्या प्रत्येकाला UPIनं पेमेंट कसं करता येतं, कसं पेमेंट स्वीकारता येतं हे सगळं माहिती आहे, तर मग राम मंदिरातलं दान स्वीकारण्यासाठी एखादा QR कोड का नाही बनवला गेला? अख्खा देश कॅशलेस करणाऱ्या पंतप्रधानांनी राम मंदिरातला चढावा, दान, दक्षिणा ही कॅशलेस का नाही करून दिली? हे मी मुद्दाम बोलतोय, कारण एका राम मंदिराच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष हिंदूंचा तारणहार बनवून निवडणुकांवर निवडणुका जिंकत चालला. लँडस्लाइड्स, विक्ट्रीज जे म्हणतो ना आपण, त्या होताना दिसतात. या देशावर केंद्रीय सत्ता त्याच पक्षाची आहे आणि राम मंदिर निर्माणावर या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देखरेख होती. मोदींची तर होतीच होती. त्यांनीच पहिली पूजा केली आणि प्राणप्रतिष्ठाही त्यांनीच केली. मग त्यांनी मंदिरातल्या दान दक्षिणेलाही निर्दोष करण्यासाठी UPIच्या मार्गानं का नाही चालवलं मग सगळं तो जो कारभार होता तो? मला माहिती आहे आता तुम्ही म्हणाल की मंदिरात मोबाईल न्यायला बंदी आहे, मान्य आहे. पण एका कक्षेबाहेर हे QR कोड लावले असते किंवा लावता आले असते. लोकांना देणगीसाठी रांगा लावायच्या नसतात, ते दर्शनाला आलेले असतात. मग त्यांना निव्वळ पावती मिळेल म्हणून रांगा लावून देणगी देणं त्यांना नकोसं वाटतं. लक्षात घ्या, भारतभर डिजिटल क्रांती घडवून आणणाऱ्या मोदीजींनी राम मंदिरात जर UPI वापराची सक्ती केली असती ना, तर ही चंदाचोरी झालीच नसती. ना चंपतराय बदनाम झाले असते, ना हिंदू बदनाम झाला असता. असं म्हटलं जातं की संघाचा भाजपच्या दोन्ही मोठ्या नेत्यांवर अंकुश आहे, कारण मोदी शहा हे दोघेही संघ स्वयंसेवकच आहेत. पण या दोघांच्याही शब्दाला संघाच्या वर्तुळात मोठं वजन आहे. मग मोदींनी राम मंदिराचं व्यवस्थापन निर्दोष व्हावं म्हणून आपला शब्द संघाच्या धुरीणांसमोर का नाही टाकला? असे अनेक प्रश्न आहेत जे मनात शंकेचं काहूर उठवतात. साला तुमच्या मंदिरात चोऱ्या पण होतात असं हिनवलं गेल्यावर, असले कसले तुम्ही हिंदू म्हणून सरसकट बदनाम झाल्यावर हिंदूंनी काय करायचं? मोदींचा राजीनामा का मागू नये मग आम्ही हिंदूंनी? आता तुम्ही म्हणाल, जो तो उठतोय आणि याचा ना त्याचा राजीनामा मागत फिरतोय, मग आता मोदींचा राजीनामा मागा. पण जरा शांतपणे विचार करा की का मागू नये मोदींचा राजीनामा? आपल्या भल्यापुऱ्या उलट्या सुलट्या सगळ्याच कमेंट्स ज्या माझ्या ह्या विधानावर तुमच्या मनात आल्या असतील त्या जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका, कारण बदनाम हिंदू झालाय, ते भुरटे चोर नाही झाले. कळलं का? म्हणून म्हणतो, माहीत असतानाही UPIचा अवलंब का केला गेला नाही? मग मोदींचा राजीनामा का मागू नये माझ्यासारख्या मोदी भक्तांना? मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.